आता यामध्ये 6 खासदार आपल्या सोबत आलेले आहेत. तेही त्यांच्या मतदारसंघात लाखो लोकांच्या मतदानावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी देखील आमचे सर्व पदाधिकारी, करते, सैनिक, तिथली जनता आणि हे सगळे 6 लोकांची ताकद ही आता त्या ठिकाणी शिवसेना अधिक बळकट होईल. त्यामुळे आणि आपल्याकडे आलेल्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि मी दिलेला शब्द पाळतो, आपल्याला माहीत आहे. म्हणून या महाराष्ट्रातले लोक एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस कार्यकर्ता वागलो, आजही कार्यकर्ता म्हणूनच वागतोय. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथे आपण सगळे 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 सहकारी आहोत. सर्व माझे खासदार, आता जे 6 खासदार आलेत, त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, इथे कोणी मालक नाही, इथे सगळे आपण सहकारी आहोत आणि नेता नाही, सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करणार आहोत. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत कार्यकर्ता म्हणूनच वागेल, मान सन्मान देईल, आपला आदर राखेल, आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवेल. तुमच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल, कुठेही अनादर होणार नाही. आणि आपण शेवटी एका परिवारामध्ये आलेलो आहोत. त्यामुळे कुटुंब म्हणून आपण पुढची वाटचाल या ठिकाणी करू. आणि या पुढच्या काळामध्ये जे जे काही विकासासाठी आवश्यक आहे, आपल्या मतदारसंघामध्ये आवश्यक ज्या बाबी आहेत त्या देण्यासाठी हे डबल इंजिनचं राज्यही आहे, केंद्रही आहे. आणि म्हणजे डबल इंजिन सरकारमध्ये आपली कामं होतील, आपल्या अडचणी सुटतील. आणि म्हणून ज्या विश्वासाने आपण आज सोबत आलेला आहात, हा विश्वासाला कदापि तडा हा एकनाथ शिंदे जाऊ देणार नाही, हा शब्द आहे. आमचे सर्व नेते, शिवसेना, सगळे आमदार, खासदार, मंत्री, या आमच्या मंत्र्यांच्या बरोबर देखील आपली बैठक आम्ही लावू. तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते देखील तिथल्या तिथे आपल्याला सोडवता येतील. केंद्राशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते देखील आपल्याला तिकडे सोडवता येतील. आणि त्यामुळे कुठेही काही अडचण येणार नाही अशी खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आता एवढंच आपल्याला मी सांगतो की आता आपल्याला सगळ्यांनी मिळून शिवसेना अधिक मजबूत करायची आहे, शिवसेना वाढवायची आहे, शिवसेना गावागावात पोचवायची आहे, घराघरात पोचवायची आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि ही सगळी ताकद जी आहे एकत्र आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अधिक भक्कम, अधिक मजबूत शिवसेना होईल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पत्रकारांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमचं काय ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं. पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ. आणि हे आपल्या समोर आज सांगण्याची आवश्यकता नाही, समोर आहे सगळं. त्यामुळे ही सगळी जी काय प्रक्रिया आहे ही पूर्ण केलेली आहे. आणि हे आता 6 खासदार शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. आणि हे तुमचं पत्रकारांनी ऑपरेशन टायगर नाव दिलेलं, हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे.
मला वाटतं सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. साई खासदारांना पुन्हा एकदा शिवसेना परिवारामध्ये आपलं स्वागत करतो. हिंदी में शॉर्ट में, ऑपरेशन टाइगर सक्सेस. दो 2022 में पहले ऑपरेशन हुआ था.